जय जय रघुवीर समर्थ जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्म चैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की श्रोता भक्ता श्रीराम समर्थ जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास
साष्टांग प्रणिपात करून रामनवमी महोत्सवाच्या या पूर्वसंध्येला प्रभू रामचंद्रांच्या या पावन प्रागट्य काळामध्ये दत्तस्वरूप कवीश्वर महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आणि सद्गुरु स्वरूप ताई महाराज यांच्या वास्तव्याने ज्या या भूमीचं वैभव निरंतर वृद्धिंगत होत आहे, अशा पावन भूमीला वंदन करून उपस्थित सर्व माझे आदरणीय गुरुबंधू भगिनी, आपल्या सर्वांना व्यासपीठावरून माझं सप्रेम वंदन. जय सियाराम. सज्जनो, मनुष्याचा विचार आणि भगवंताची इच्छा यामधलं अंतर काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव गेल्या 4-5 दिवसामध्ये आला. सहज पंढरपूर क्षेत्री श्रीहरीच्या दर्शनाला काय जावं आणि पूज्य ताई महाराजांची आठवण यावी. 12 वर्षापूर्वी या आश्रमात येणं झालं होतं आणि तेव्हा आमच्या आडकर काकांची इच्छा होती की रामासमोर सेवा व्हावी आणि काहीच ध्यानीमनी नसताना पंढरपूरच्या मंदिरातून बाहेर पडलो आणि आडकर काकांना फोन केला की ताई महाराजांचं दर्शन होऊ शकेल का. आणि ते म्हणाले, हो मी रामनवमीला आधी जाणारच आहे, ताईंचा वाढदिवस आहे रामनवमीला. तर मी म्हटलं मी पण आपल्याबरोबर येतो दर्शनाला. तेव्हा काही निरूपण सेवा किंवा याचा कुठलाही विचार मनामध्ये नव्हता. 4-5 दिवसापूर्वी आडकर काकांचा फोन आला, म्हणे रामाच्या दर्शनाला येत आहे, ताई महाराजांच्या दर्शनाला येत आहे, तर मग थोड्या वेळ रामाची सेवा देखील कराल का निरूपणाची. आमची फार इच्छा आहे. 12 वर्षापूर्वी देखील त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. भगवंत त्याच्या इच्छेने जेव्हा एखाद्या जीवाला बोलवायचं असतं तेव्हा बोलवतो, त्याच्याकडून जी हवी ती सेवा करून घेतो. आणि आज एक निमित्त या रूपाने खरोखर कृतकृत्य वाटतंय की रामनवमीच्या पूर्वसंध्येला आपल्या समवेत प्रभू रामचंद्राच्या या प्रांगणात त्याच्या सन्मुख रामाचं भजन, रामाची कथा, रामाची स्तुती, ही रामसेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त होत आहे. अर्थातच या राम भजनासाठी काय केंद्रबिंदू विषय घ्यावा असं मनामध्ये येत असताना अचानक पूज्य ताई महाराजांचं हे कर्तृत्व, हा एवढा मोठा परमार्थाचा उभा केलेला ऐश्वर्याचा प्रांत, हे अनेक जीवांना भगवत सन्मुख करण्याची चाललेली त्यांची ही चळवळ, हे सर्व पाहिल्यानंतर आपसूकपणे माझे डोळे सज्जनगड निवासी समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेण्णा स्वामींच्या चरित्रावरती जाऊन खेळल्या. आपल्यापैकी अनेक मंडळींना कदाचित वेण्णा स्वामींचं चरित्र माहीत असेल, वेण्णा स्वामींच्या बद्दल माहीत असेल, पण मला पूज्य ताईंच्या या सगळ्या कार्याकडे पाहताना इतिहासाच्या पानांमध्ये हे हिरव्या चाफ्यासारखं ज्या संताचं चरित्र दडून बसलेलं आहे, एक उत्कट रामभक्ताची कथा, रामभक्तीची पराकाष्ठा काय असते याचं एक विलक्षण चरित्र वेण्णा स्वामींचं. त्या वेण्णा स्वामींच्या अंतिम टप्प्यातला, अंतिम श्वासाचा एक अभंग आहे. बघा, हे सद्भाग्य प्रत्येकालाच मिळतं असं नाही. आमच्या वेण्णा स्वामी वयाच्या 40-45 मध्ये बालविधवा होत्या, पण समर्थ कृपेने ज्यांना मिरजेचं मठाधिपती हे पद मिळालं, मिरजेचं मठ ज्यांनी सांभाळला, त्या वेण्णा स्वामींना समर्थांनी आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात सज्जनगडावरती बोलवून घेतला. सज्जनगडावरती
आल्यानंतर जसं एका लेकीचं माहेर पण करावं, त्याप्रमाणे समर्थांनी वेण्णा स्वामींना खूप खूप आपुलकीने हे माहेर पण दिलं. लहानपणापासून एक बाल विधवा असल्यामुळं समाजामध्ये उपेक्षित असं जीवन जगणारे आहे वेण्णा स्वामी. अशा वेण्णा स्वामींना समर्थांनी आपल्या पंक्तीमध्ये भोजनाला त्या दिवशी बसवलं. आपल्या हाताने वेण्णेच्या पानामध्ये पंचपक्वान्न समर्थांनी वाढली. काय होतं हे कारण? ह्याचं कारण फक्त गुरु आणि शिष्याला माहिती होतं. वेण्णा सकाळपासून एकच सांगत होते, आज मी माहेरी जाणार आहे. बरं, लोकांना कळायचं नाही माहेरी जाणार म्हणजे. अगं वेण्णे, तुझं तर माहेर आता मीठ सुटलाय कधीच, कुठल्या माहेरी जाणार आहेस? समर्थांना विचारलं शिष्यानी, वेण्णा म्हणतीये माहेरी जाणार माहेरी जाणार. नेमकं माहेर पण काय आहे? समर्थ फक्त स्मित हास्य करायचे. आणि अशी संध्याकाळची 4 वाजताची वेळ होती. सज्जनगडावरती पश्चिमेचा सुंदर वारा हळूहळू वाहू लागला होता. आणि त्यावेळेला समर्थांची स्वारी सज्जनगडावरती रामरायाच्या समोर बसलेली आणि हातामध्ये सुंदर वीणा घेऊन नऊवारी नेसलेल्या वेण्णा स्वामी. एका विधवेचं रूप असल्यामुळं मस्तकावरती ही साडी अगदी अखंड परिधान केलेल्या वेण्णा स्वामी, गळ्यामध्ये सुंदर मोगऱ्याची माळ घातलेल्या वेण्णा स्वामी. आपल्या समर्थांच्या समोर, वेण्णा आज रामाचं कीर्तन आपण करायचं बरं, असं म्हणून रामाच्या समोर वेण्णा स्वामी कीर्तनाला उभा राहिल्या. आपलं अंतिम कीर्तन आणि या कीर्तनाला पूर्ण करून वेण्णा स्वामी समर्थांच्या चरणांजवळ गेल्या. समर्थांच्या चरणावरती आपलं मस्तक नमवलं, ते पुन्हा कधीही न उचलण्यासाठी. वेण्णा स्वामींनी आपल्या गुरुच्या चरणांवरती मस्तक नमवत, ज्या समाजाने त्यांना धिक्कारलं, ज्या घरच्यांनी त्यांना संशयाच्या दृष्टीने पाहिलं, अशा माझ्या वेण्णा स्वामी गुरुकृपेने पूर्ण विराम प्राप्त करून गेल्या. त्या वेण्णा स्वामींचा हा शेवटचा अभंग जो त्यांनी समर्थांच्या समोर गायला, त्या अभंगाचं चिंतन केंद्रबिंदू म्हणून या राम भजनासाठी आपण घेणार आहोत. वेण्णा स्वामींचा हा सुंदर अतिउत्कट आपल्या आयुष्याच्या अंतिम श्वासांवरती गायलेला अभंग. विमोचन राम माझा, बंध विमोचन बंध विमोचन
राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। सज्जनो, समर्थ दासबोधामध्ये काव्याचे अनेक प्रकार सांगतात. काही धीट काव्य असतात, काही पाठ काव्य असतात, काही प्रासादिक काव्य असतात. धीट काव्य म्हणजे अनेकदा परिस्थितीला बघून त्याच्यावरती आसूड ओढणारे असे ते धीट काव्य. काही पाठांतरातून अभ्यासातून आलेली काव्य असतात. पण काही काव्य ही प्रासादिकतेमधून येतात. प्रासादिकता ज्यामध्ये एखादा गुलाबजाम जसा पाकामध्ये पूर्णपणे मुरल्यानंतर त्याला एक मधुरता येते, त्याप्रमाणे काही काव्य ही अनुभूतीच्या मधुरतेमधून प्रगटतात. आणि ती अनुभूतीची मधुरता, प्रासादिकता ही कालातीत करणारी ठरतात. बघा, कालातीत म्हणजे ही घटना घडलेली आहे तब्बल आजपासून 400 वर्षापूर्वी. अहो, इथं आपण लिहिलेलं काव्य आपल्याला 4 महिन्यांनी देखील आठवत नाही अशी परिस्थिती असते. पण आज वेण्णा स्वामींच्या प्रासादिक काव्याचं महत्व असं आहे की आज या रामासमोर या काव्याला पुन्हा पुन्हा गावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करावंसं वाटतं. कारण त्याचा तो अनुभूतीचा मधुरता पुन्हा पुन्हा वाणीला प्रेरित करते. काय होतं या काव्यामध्ये, काय होती प्रासादिकता? सज्जनो, हे शब्द होते अनुभवाचे, हे शब्द होते अनुभूतीचे, हे शब्द होते अंतरापासून आलेले, हृदयापासून प्रगटलेले. यामध्ये आपल्या जीवनाचं समस्त रहस्य, कल्याणाचं मार्ग, कल्याणाची किल्ली वेण्णा स्वामीने आमच्यासारख्या सर्व भक्तांना सांगून ठेवली. काय दिले राम भक्तीने मला, काय प्राप्त केलं मी राम भक्तीने. वेण्णा स्वामींचा शब्द जर आपण नीट ऐकला असेल तर वेण्णा स्वामी शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतायत? समर्थांच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवताना, शरण ही वेणा आत्मा रामा पावली पूर्ण विराम, पूर्ण विराम, पूर्ण विराम.
विराम. आता पुन्हा येणं नाही. आता ही वेणा जीवनमुक्त झाली. ही वेणा आता या देह बंधनातून सुटली. आता हिला पुन्हा जन्म मरणाचं चक्र नाही. हा पूर्ण विराम या वेणाला प्राप्त झालाय. पण कशामुळे प्राप्त झाला? काय केलं वेणाने आमच्या असं? एकच गोष्ट केली वेणेने. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. गुरु कृपेने मिळालेल्या राम भक्तीला वेणेने आपल्या आयुष्याच्या अंतिम श्वासापर्यंत आपल्या हृदयामध्ये निभावलं, जतन केलं. गुरु प्रदीप्त मार्गावरती वेण्णा निरंतर चालत राहिली. आयुष्याचा शेवटचा श्वास देखील जिने या रामनामामध्येच व्यतीत केला. अशा या वेण्णेला या राम भक्तीने काय प्राप्त झालं तर आत्माराम स्वरूप तिला कळालं. सद्गुरु कृपया ओळखीला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम. गुरुने राम भक्ती दिली, सगुण भक्ती दिली, भगवंताची सगुण कथा दिली, त्याचं नाम दिलं. आणि हे नाम एखाद्या चंदनाप्रमाणे वेण्णेने आपल्या हृदयामध्ये जतन केलं. त्याचं फळ काय मिळालं? रूपापासून स्वरूपापर्यंतचा प्रवास झाला. जो कौसल्येचा राम होता, हा चरित्र नायक, हा मर्यादा पुरुषोत्तम, त्या रूपापासून त्या स्वरूपापर्यंत, आत्मारामापर्यंत सद्गुरु कृपेने वेण्णेच्या अनुभूतीला आला की तोच राम आहे, तेच मी आहे, तेच अहम ब्रह्मास्मी माझं स्वरूप आहे. आणि सगळे क्लेश मिटले, सगळी दुःख मिटली. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा क्लेश कायम स्वरूपी मिटून भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. या राम भक्तीने या रामाला आळवता आळवता वेण्णा मुक्त झाली, पूर्ण विरामाला प्राप्त झाली. आणि याचं सगळं श्रेय वेण्णा स्वामी म्हणते, सद्गुरु कृपया ओळखीला जो, कौसल्येचा राम. सद्गुरूच्या कृपेने आजपर्यंत पुराणांमध्ये मूर्तीमध्ये दडलेला तो राम त्याची भक्ती करता करता न जाणे कधी त्याच्या स्वरूपापर्यंत मला घेऊन गेला. आणि त्या स्वरूपाचं दर्शन या वेण्णेला झालं. अशा या रामाला तुम्ही भजा. बंध विमोचन करणारा हा राम आहे. अहो, त्याला तुम्ही भजलं तर त्यामध्ये तुमचं मोठेपण नाही. आजपर्यंत जे जे कोणी म्हणून मोठे संत झाले, सकल ही ऋषी मुनी भजती जयासी, तोची एक सुखधाम. आजपर्यंत वसिष्ठादिकांपासून सनकादिकांपासून प्रत्येक ऋषी मुनींनी या राम भजनातूनच ही जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त केली. प्रत्येक जीवाचा अंतिम बिंदू आहे राम. त्याचं भजन जो मनापासून करतो त्याला सुख मिळत नाही, त्याला सुखाचं धाम प्राप्त होतं. कारण राम म्हणजे केवळ सुख प्रदान करणारा नाही, तो तुम्हाला सुख रूप करून टाकणार आहे. तुम्हाला तो सुख स्वरूप करून टाकतो, क्लेश विरहित करून टाकतो, जीवन दुःखांमधून तुम्हाला सोडवतो. अनंत अनंत रामाचे उपकार आहेत जीवावरती. काय मागतो राम महाराज? त्याच्यासाठी वेण्णा स्वामी म्हणतात, भाव भक्तीच्या सुलभ साधनी. फक्त त्याचं मनापासून नाम घेण्याचा प्रयत्न करा, भजा त्याला, त्याला आळवा. तो स्तुती प्रिय आहे, त्याला स्तोत्र आवडतात, त्याला तुमचं नाम आवडतं, त्याला तुमचा भाव आवडतो, त्याला तुमचं प्रेम आवडतं. एवढं त्या रामाचं तुम्ही करा, काही लागत नाही हो त्याला. भाव भक्तीच्या सुलभ साधनी, अत्यंत सुलभ, अत्यंत सोपं. अडाण्यातल्या अडाणी माणसाला देखील ज्याचं नाम घेता येतं, त्याला वेगळं काहीच लागत नाही. असा राम
भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळ ही काम, आपल्या मनातल्या सर्व इच्छांची पूर्तता करणारा, तुमचा प्रपंच तुमच्या कल्पनेपेक्षा चांगला करून देणारा, तुमच्या मनातल्या इच्छा जरी अतृप्त राहिल्या तरी तुमचं समाधान निरंतर ठेवणारा, तुमच्या जीवनाला एक प्रकारे सुरक्षित कवचामध्ये निरंतर या भवसागरातून पार करणारा जर कोण असेल तर तो राम आहे. त्याचं तुम्ही भजन करा. भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळ ही काम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम. सज्जनो, या अभंगाचा हा सरळ अर्थ झाला. सगळ्या बंधनातून विमोचन करणारा, मोकळं करणारा हा राम. का म्हणाले असतील बरं असं वेण्णा स्वामी? हे काव्य त्यांच्या हृदयामध्ये का स्फुरलं असेल? का आपल्या अंतिम क्षणी आयुष्याच्या त्यांना या रामाचं महत्व आपल्या समोर द्यावंसं वाटलं असेल? मी या काव्याला तुम्हाला म्हटलं की हे प्रासादिक काव्य आहे. हे कुठं ट ला ट जोडून आणि र ला र जोडून केलेलं काव्य नाही. हे जीवन अनुभूतीमधून आलेलं काव्य आहे माझ्या वेणाचं. आणि या काव्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कदाचित तुमच्या लक्षात आली आहे की नाही मला माहित नाही. या काव्यामध्ये एक सुंदरता तर आहेच, रामाची महती तर आहेच, पण काव्यामध्ये एकच असा शब्द आहे ज्या शब्दामुळं वेण्णा स्वामी या उंचीपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. तो शब्द काय आहे? वेण्णा स्वामींच्या शब्दातच सांगायला जावं तर बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम माझा, माझा, माझा. तो राम माझा आहे. सज्जनो, आज आम्ही सगळेजण भक्ती मार्गाचे पांथस्थ आहोत, पण आमच्यापैकी अजूनही ही भावना वेण्णेप्रमाणे उत्कटतेने आमच्या हृदयामध्ये प्रगटत नाही की तो राम कोण आहे? तो राम माझा आहे. तो राम मला माझा पूर्णपणे वाटत नाही. तो मंदिरात उभा असलेला, तो पाषाणाचा, कदाचित सर्वांग सुंदर, कदाचित सालंकृत, पण तो माझा, ही भावना आपल्यामध्ये येत नाही. ते प्रेम आपलं त्या रामाशी जडत नाही. ते ममत्व जे खरं तर त्या रामचरणी लावलं पाहिजे, ते प्रेम आम्ही रामचरणी लावत नाही. आम्ही माझं माझं काहीतरी भलत्याच गोष्टींना बोलून बसलोय. ज्याला खरं आपलं म्हणायला पाहिजे त्याला आम्ही आपलं म्हणत नाही, आणि जे माझं कधीच नव्हतं त्याला मात्र मी माझं 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 करत येतो. बघा, कशाला मी माझं म्हणतो? माझी मुलं, माझी बायको, माझं घर, माझा पैसा, माझाच लौकिक, माझं माझं माझं, हे सगळं माझं. पण राम, राम मंदिरात. सज्जनो, ही भक्तीची विडंबना नाही तर काय हो? अज्ञान अज्ञान म्हणतात ते यापेक्षा अजूनही वेगळं काय असतं की जो खरं माझा आहे, जो माझं अंतिम हित साधणार आहे, नवे नवे या जीवनामध्ये देखील माझं सर्व दृष्टीने कल्याण करणार आहे, त्या रामाला मी माझं म्हणत नाही. आणि जे कधी माझं नव्हतंच त्याला मात्र मी माझं माझं करत आयुष्यभर कुरवाळत बसतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, त्यामध्ये त्यांनी आमच्यासारख्या प्रापंचिकांची फार छान भूमिका मांडली आहे. आता बघा, आपल्यापैकी अनेकांना बोलावणं आलं असेल ताई महाराजांच्या संस्थानाकडून की या रामनवमीचा उत्सव आहे,
पण आमच्यापैकी रामनवमीला निघायचं म्हटलं की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मधली आवा जागृत होते. तुकाराम महाराजांनी एक आवा नावाच्या बाईची कथा लिहिली आहे की ती आवा निघाली पंढरीला. आणि काय आवा चालली पंढरीला, वेशीपासून आली घरा, वेशीपासूनच परत आली. का ग बाई का परत आलीस? सुनबाईला म्हणाली, अगं मला वेशीवरती जाऊन आठवलं, बर बघ आई मी आता जातीय पंढरीला, पण आता कोणी भिकारी आला, कोणी गरजू आला तर उगीच काही त्याला भरपूर खायला घालू नकोस. आणि आई ते मिठाचं पाळ आहे ना तुटकं, मला माहिती तुझा त्याच्यावर डोळा आहे, तुला फेकून द्यायचंय, पण लक्षात ठेव ते फेकून दिलंस तर. आणि हे बघ मी पंढरीला जाऊन येऊस तर ना या नवीन ज्या गौऱ्यांनी राचल्यात ना त्या गौऱ्यांना हात नको लावूस बर का. आणि बघ कोणी काही आला, काही गळ्या पडायला लागला, हाकलून द्यायचं, त्याला म्हणायचं आमच्या सासूबाई इथं नाही आहेत. किती सूचना किती सूचना किती सूचना. शेवटी सुनबाई म्हणते, अहो सासूबाई, अहो तुम्ही जा आता पंढरीला, आता तुमचं विठ्ठलाचं नाव घेण्याचं वय आहे, तुम्ही नाम घ्या. सासूच्या मनामध्ये येतं या सटवीला मला घराच्या बाहेरच काढायचं दिसतंय. कधी एकदा मी घराच्या बाहेर पडते असं झालंय, तिथंच आपलं टाकते डोक्यावरचं, म्हणते मी कशाला जाऊ आता पंढरीला, माझी नातवंड, माझी पतवंड, माझं हे सगळं हेच माझी पंढरी म्हणे, मी इथंच बसून राहते. सज्जनो, ही कमी जास्त प्रमाणामध्ये आमच्या प्रत्येकामध्ये ही आवा वास करते बघ, प्रत्येकामध्ये. भगवंताचं नाम आम्ही कसं घेतो? माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर म्हणतात की सावत्र आई जशी तिच्या सावत्र मुलाला हाक मारावी त्याप्रमाणे आम्ही रामाचं नाम घेतो. आणि बघा, संतांच्या पत्नीने, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आवलीने विठ्ठलाला, अरे काळ तोंड्या, अरे माझा संसार तू कुठं रे देशोधडीला लावतोय, असं म्हणून त्या विठ्ठलाची भक्ती केली. तरी त्या विठ्ठलाला त्या आमच्या भंडारा डोंगरावरती तिच्या पायामध्ये काटा गेल्यानंतर त्या आवलीचा पायातला काटा काढण्यासाठी विठ्ठलाला यावं लागलं, पांडुरंगाला यावं लागलं. का बरं? कारणच सोपं आहे. आपण आपल्या घरी देखील आपल्या लेकराला अरे मेल्या, अरे मुर्द्या असं म्हणून किती वेळेला शिव्या घालतोच ना, पण त्यामागं जे प्रेम आहे, त्यामागं जे हृदयापासून तुटणं आहे, त्या तुटण्यामुळं त्या शब्दांमध्ये दडलेलं प्रेमच लेकराला जसं कळतं तसं रामरायाचं आहे. रामराया तुम्ही किती माळा फिरवल्या, याचा तर ठीक आहे भुकेला आहे, पण त्या माळा फिरवत असताना तुमची कव जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायला जावं तर किव माझी सांगा काकुळती, किव माझी सांगा काकुळती. अहो मी काकुळतीला आलो, अहो संत जन, अहो जाऊन सांगावं त्या विठ्ठलाला, अहो त्यालाच म्हणावं बघा तो जगद्गुरु तुकाराम, जगद्गुरु कुठला तो तुक्या तुमची वाट बघतोय हो. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना, असं तुकाराम महाराज त्यांना सांगतात. सज्जनो, भगवंत हा खऱ्या अर्थाने जर कशाचा भुकेला आहे तर तो या आपलेपणाचा भुकेला आहे बघा. आणि आमच्याकडे कसं आहे, गणपतीपेक्षा त्याची आरास मोठी असा प्रकार आहे. ममत्व कमी, दिखावा जास्त. भगवंताला हवा आहे भाव, कारण आमच्या वेण्णा स्वामींनी सांगितलंय भाव भक्तीच्या सुलभ साधने. तो भाव भक्तीचा भुकेला आहे आणि आमच्याकडे नेमकं त्याचीच वानवा आहे. हा भाव कसा जागृत होईल? तो एकाच गोष्टीने जागृत होईल, जेव्हा तो माझा आहे ही भूमिका माझ्याकडे येईल. बघ आता इथे लेकरं खेळतायत, त्या लेकरांपैकी अनेक लोक त्यांच्याकडे बघतायत, पण त्याच्या आईचं त्या लेकराकडे असं लक्ष की कुठं जरी त्याला कुठं धडपडलं, काही लागलं की लगेच ती उठून पळेल, कारण तिचा जीव त्याच्या बरोबर फिरतो. आम्ही मात्र त्यांच्याकडे बघू, त्रयस्थपणे बघू. हाच फरक आहे जेव्हा ते हृदयाचं नातं त्या रामाशी आपलं
तेव्हा त्या रामरायाच्या बद्दल आपलेपणा आपल्या मनामध्ये निर्माण होतो. हा आपलेपणा कशाने निर्माण होतो हाच खरा मोठा प्रश्न आहे. आज इतके वर्ष साधना करूनही तुम्हाला राम आपला का वाटत नाही? त्याच्यासाठी माझं हृदय का तुटत नाही? सज्जनो, संतांनी यासाठी हा राम आपला वाटावा यासाठी 2 मार्ग सांगितले. एक मार्ग आहे विवेकाचा. विवेकाने विचार करा, तुमचं खरंच तुमच्या आयुष्यात कोण आहे? कोण आहे तुमचं? ज्यांना तुम्ही आपलं 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 म्हणता ते खरंच तुमचे आहेत का? या सगळ्या गोष्टींचा विवेकाने विचार केला की लक्षात येतं. आमचे समर्थ त्यामुळं फार सुंदर सांगतात, मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा, सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. अरे म्हणा, अरे आम्ही तुला सांगतोय, सारखं सांगतोय राम भक्ती कर, वीट नको माणूस, बरं कंटाळा करू नकोस, असं म्हणू नकोस की आम्ही तुम्हाला का वारंवार हे सांगतोय. अरे एक लक्षात घे, सुखाची घडी लोटता सुख आहे. हा प्रपंच म्हणजे संसारासारखा, एखाद्या समुद्रासारखा आहे. एक लाट येते, ती मागं हटते की लगेच पुढची लाट, ती विरते की लगेच तिसरी लाट. मनुष्याचं आयुष्य असं सांसारिक सुखांसाठी उभं राहतं. सुखाची घडी लोटता सुख आहे. एक घडी गेली की लगेच पुढची, की लगेच पुढची, की लगेच पुढची. समर्थ म्हणतात असंच आयुष्य निघून जातं रे. पुढे सर्व जाईल काही न राहे. काहीच राहत नाही हातामध्ये. काय राहणार आहे? कुठली लाट पकडणार आहेस तू? म्हणून मग तू काय कर, बहुतान परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आता एकच कर मना, या आयुष्याचा विचार कर. काय राहणार आहे तुझ्या बरोबर? काय घेऊन जाणार आहेस तू? आणि काहीच राहणार नसेल तर आता एक कर, बहुतांपरी हेची आता धरावे. या सगळ्या संतांनी ज्यांनी ज्यांनी कोणाला राम प्राप्त करून घेतलेला आहे त्या प्रत्येकाने एकच केलेलं आहे, रघुनायका आपुलेसे करावे. तो राम बंद विमोचन माझा वाटला पाहिजे, आपला वाटला पाहिजे. आणि या आपलेपणाची भावना एकदा का भक्तीमध्ये आली ना की मग भक्तीला संख्यात्मक स्वरूप नाही राहत. भक्ती ही गुणात्मक होऊन जाते. जिथं असाल तिथं त्या रामाच्या स्मरणाने डोळे भरून यायला लागतात. अंग रोमांचित राहतं, पुलकित राहतं. तो माझा राम, तो माझा राम, माझा माझा माझा. हे माझे पण संसारावरून हटवून ज्याला रामाकडे वळवता येतं ना सज्जनो, त्याला वेण्णा स्वामींच्या अभंगाचे पुढचे चरण कळतात. आमच्या नाथांनी औरंगाबादला आलं, जालन्या भागात आलं की नाथांची आठवण झाल्याशिवाय चैन पडत नाही. आमच्या नाथांनी देखील विवेकाने झणझणीत अंजन घातलंय आम्हाला. नाथांचा एक फार सुंदर अभंग आहे, त्यामध्ये नाथांनी विवेकाने आम्हाला सांगितलंय, बाबांनो अरे काय करताय तुम्ही?
अरे जागे व्हा, जागे व्हा. काय करताय? नाथांचे शब्द. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंतील जाशील एकल्या बापा माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल्या बाबा माझे माझे म्हणून. हो अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. संत वास्तविक असतात. मला मध्यंतरी एका पॉडकास्ट मध्ये विचारलं परमार्थ म्हणजे काय, नेमकं काय झालं म्हणजे परमार्थ आहे. आस्तिक व्हावं का नास्तिक? मी म्हटलं परमार्थ हा ना आस्तिकतेमध्ये आहे ना नास्तिकतेमध्ये आहे, तो वास्तविकतेमध्ये आहे. ज्याला वास्तविक, ज्याला जीवनाची खरी रियालिटी कळाली त्याने परमार्थ केला. हे नाहीतर आम्ही केवळ रामापासून छान मुलं बाळ आहे, प्रपंच आहे, पैसा आहे, हे आहे ते आहे, सगळं आहे. पण सज्जनो हा राम आमचं साध्य नाहीये, राम आमचं सुखासाठीचं साधन आहे. हे ज्याला कळालं तो या वास्तविकतेमध्ये जगतो. बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचे, कोण कोणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. इथं तरुण मुलं असतात, त्यांना वाटतं करूच रामरायाचं भजन म्हातारपणी. म्हातारपणी ना चालता येते. आम्ही कथेला जातो 12 ज्योतिर्लिंगात, अनेक म्हातारे लोक हा जरा इकडे बोला फोन लावून देतात. पोरगा मला म्हणतो आमच्या आई बाबांना पाठवतो, जबाबदारी नेणार का? म्हटलं आता हो श्रावण बाळ आम्हीच झालेलो आहोत, काय करायचं. कारण म्हातारपणी परमार्थ करता येत नाही. अनेकांच्या घरात तर अशी परिस्थिती आहे की बरं आहे 10 दिवसाची कथा आहे, जाऊन जरा आम्हाला मोकळीक मिळेल, घेऊन जा. सज्जनो काय आपण जीवन जगतोय, काय त्या प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. फक्त देहसुख, फक्त देहसुख. आणि कशाचा गौरव करतोय? कुठली तरुणाई. माझे नाथ बघा काय शब्द वापरतात. दो दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपणाही तुझही येता वैद्य काय करणार रे. वृद्धपणाही तुझा येता वैद्य काय करणार. सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार, सारा मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी
मुलं कसे वास्तविकतेमध्ये जगतात. जीवनाचं स्वरूप तर सांगितलं. तुझं कोणी नाहीये बाबा. जो तुझा आहे त्याला तू तुझं मानत नाहीस, आपलं मानत नाही, माझं मानत नाही. आणि ज्याला आपलं मानतो ते तुझं नाही. मग यासाठी काय करावं? आमचे नाथ काय शब्द सांगतात बघा. एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी. एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी. हो एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी. एका जनार्दनी मनी धरा हरिभजनाची गोडी. एका जनार्दनी धरा. एका जनार्दनी हरी धरा हरिभजनाची गोडी. तरीच जन्मा येऊन करा मानव सार्थक पुरी. तरीच जन्मा येऊन करा मानव सार्थक पुरी. सारा मायेचा माझा, सारा मायेचा बाजार. हो सारा मायेचा बाजार. सारा मायेचा बाजार. नाही कुणाचे गुणी, हो नाही कुणाचे गुणी, तुझे नव्हे रे कोणी. नाही कुणाचे गुणी, तुझे नव्हे रे कोणी. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 तर सज्जनो, एक मार्ग आहे विवेकाने. आपलं कोण आहे खरं याचा जर आपण गुरुकृपेने परमार्थात विचार केला तर लक्षात येतं रामाशिवाय आपलं खरंच कोणी नाही आहे. आणि माझ्या वेण्णा स्वामींना आपल्या आयुष्यात हे फार लहानपणी कळालं. कोल्हापूरच्या आमच्या वेण्णा स्वामी लहान वयात त्या काळानुसार 17व्या शतकात वयाच्या 10व्या वर्षीच लग्न झालं जोशी कुटुंबात, इकडच्या देशपांडे. आणि या जोशी कुटुंबामध्ये लग्न झाल्यानंतर, त्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर लगेच सासरी पाठवणी नसायची. मुलगी मोठी उस्तर आई बरोबर असायची. आणि लग्न झाल्यानंतर 5-6 महिन्यातच एक दिवशी सासरवरून वार्ता आली की वेण्णाचे पती कुठल्या तरी साथीच्या आजारामध्ये बळी पडले. जिला आपला पती कोण आहे हे माहित नाही, ती वेण्णा काही कळण्याच्या आतच या समाजामध्ये विधवा या नावाखाली शिक्कामोर्तब झाला तिच्यावर. त्या काळी विधवांचं आयुष्य काय असायचं याचा विचार न केलेलाच बरा.
समाजामध्ये उपेक्षा, घराच्या बाहेर पडणं देखील अवघड. आता तर आपण 2026 मध्ये आलोय, पण मला आठवतं लहानपणी मी माझ्या आत्याच्या घरी जायचो कोतुळला इथंच, आणि तिथं तिची मावशी का कोणीतरी एक नातेवाईक, ती बालविधवा होती, आणि मी तिचं आयुष्य तेव्हा बघायचो. खूप लहान होतं, या मुलांसारखाच अपूर्वाईने बघत असायचो. पण आज त्या स्मृती येतात की ती बाई बाहेर देखील यायची नाही खोलीच्या, कोणाला आपलं तोंड देखील दाखवायची नाही. असं ते जीवन उपेक्षेचं, आणि हे लहान वय खेळण्याचं, संसाराच्या आनंदामध्ये रमण्याचं. अशा वेळेला वेण्णा अंतर्मुख झाली, ना कुठं जाणे ना कुठं येणे. आणि एक दिवशी आपल्या माहेरी असताना उद्धव गोसावींची स्वारी, जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून देशपांडेंच्या दरवाज्यात उभी राहिली. गोपजी पंत देशपांडे, आज समर्थांची स्वारी कोल्हापुरात आली आहे. 15 दिवस त्यांची कीर्तनं आहेत महालक्ष्मीच्या प्रांगणात. आपण सर्वांनी जरूर यावं बरं. आपल्या सर्व आप्त स्वकीय मित्र परिवारासहित समर्थांची वाणी ऐकायला या. वेण्णेने आपल्या आईकडे पाहिलं आशादायकपणे. आई, मी जाऊ? वेण्णा लहानपणापासून अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्तेची, कुठलाही ग्रंथ कुठलंही स्तोत्र कंठस्थ करणारी. त्यावेळेला या वैधव्यामुळे घरातून बाहेर पडणं अवघड. पण आपल्या बापाची आवडती ही लेक गोपजी पंत म्हणाले, अगं वेण्णेला मी घेऊन जातो, काही काळजी करू नकोस. असं म्हणून महालक्ष्मीच्या त्या प्रांगणात समर्थ असे उभे कीर्तनाला. सुंदर अशी आमच्या समर्थांची व्यक्तिरेखा. हे प्रचंड प्रांगणामध्ये गर्दी जमलेली, आणि त्यावेळेला वेण्णा डोक्यावरून पदर घेऊन आपल्या वडिलांच्या मागे सावलीप्रमाणे चालत चालत येते. आणि वडिलांनी बघितलं गर्दी खूप आहे म्हणून ते मागच उभे राहिले. तेवढ्यात उद्धव स्वामी चालत चालत पुढे जातात. देशपांडे, आलात आपण? बरं वाटलं, या आपल्यासाठी आसन व्यवस्था पुढेच केलेली आहे. असं म्हणून वेण्णे सहित देशपांडेंना समर्थांच्या समोर बसायला मिळालं. आणि समर्थांचा तो करुणापूर्ण भाव, ते विशुद्ध ज्ञान, ती रामभक्ती, अति उत्कट रामभक्ती, संगीताचं विलक्षण ज्ञान, हातामध्ये असलेल्या झांजा, वेळ प्रसंगी झालेला नृत्य प्रयोग, या सगळ्यांनी वेण्णेने ते कीर्तन जणू काही आपल्या कानाने पिऊन टाकलं. न जाणे तिच्या कित्येक प्रश्नांची उत्तर समर्थ देत होते. दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ, पुन्हा वेण्णेची पावलं वडिलांच्या बरोबर कीर्तनाच्या दिशेने. तिसरा दिवस, चौथा दिवस. शेवटी वडील म्हणाले, वेण्णे, मला काही दररोज जमणार नाही कचेरीच्या कामामुळं, तू आपली एकटी जात जा बरं. आणि वेण्णा स्वामींसाठी नेहमी ते राखीव आसन समर्थांच्या समोर वेण्णा स्वामी बसून कीर्तन ऐकतायत. आणि त्या दिवशी कीर्तन खूप रंगलं. सगळ्या पंचक्रोशीमध्ये गोपजी पंत आणि राधिकाबाईंना लोक दूषण देऊ लागली. अहो, तुम्ही एका विधवेला भरावाय पाठवताय, तेही एका गोसाव्याकडं. तुम्हाला कळतंय का काय करताय तुम्ही? पण लोकांच्या टीकेकडे लक्ष न देता त्या शांतपणे आपल्या वेण्णेच्या सुखासाठी हे सगळं ऐकत होत्या. पण त्या दिवशी असं झालं की कीर्तन उशिरापर्यंत चाललं, आणि वेण्णा स्वामी सर्व रामदासांच्या समवेत समर्थांचा उतारा जिथं होता तिथं थांबल्या. समर्थांकडे वेण्णा स्वामी अत्यंत आर्त भावनेने पाहतायत. म्हणतात, माय, काय तुझ्या मनामध्ये प्रश्न चालू आहेत? आणि वेण्णा स्वामींनी एका पाठोपाठ एक 25 प्रश्न समर्थांना विचारले. स्वामी, जीव म्हणजे कोण हो? स्वामी, शिव म्हणजे कोण हो? स्वामी, ब्रह्म म्हणजे काय? स्वामी, माया म्हणजे काय? स्वामी, निरामयता म्हणजे काय? स्वामी, निराभास म्हणजे काय? इतके सुंदर सुंदर प्रश्न. आणि त्या प्रत्येक प्रश्नावरती समर्थांचं अतिशय विस्तारपूर्वक उत्तर. पहाट झाली, आणि पहाटे
वेण्णा स्वामी मान खाली घालून घराच्या बरोबर येत आहेत, तर त्याबरोबर सगळी चांडाळ चौकडी तिच्या बरोबर चालू लागली. आलीस, इतक्या दिवस फक्त कीर्तनाला जाते, आज मुक्कामाला गेली. आमच्या पंचक्रोशीतल्या मुलींना ही बिघडवेल. एक ना दोन हजारो आरोप तिच्यावरती करू लागले. सकाळचे 9 वाजायला आले तसं घरामध्ये अनेक लोक येऊन उभी राहिली. देशपांडे, तुमच्या मुलीला सांभाळा, ती विधवा आहे, घराच्या बाहेर पडता कामा नये. वेण्णा स्वामी करारी भूमिकेतून म्हणतात, मी सीतेसारखी पवित्र आहे. माझ्या स्वामींच्या विषयी तुम्ही मनात आक्षेप घेऊ नका. हे म्हणता क्षणी समाज काही सोडत नाही हो. हा, सीतेसारखी दे बरं मग तिच्यासारखी अग्निपरीक्षा. मीरा समजतेस काय स्वतःला? त्या मीराने देखील विषेचा प्याला प्याला होतास, पिशील तू? आहे तुझं सामर्थ्य? वेण्णा तेवढ्याच करारी भावनेने हात जोडून म्हणते की जर ही वेण्णा पवित्र असेल तर तिला विष काहीही स्पर्श करू शकणार नाही. असं म्हणताच एकाने खरंच विषाचा पितळ्याचा प्याला आणून ठेवला समोर, सौमिल विषाचा. हा, पी म्हणे. मग आता खरं तर आई बाबांनी थांबवायला पाहिजे होतं. अहो, काय करताय तुम्ही? माझ्या मुलीला विष देताय. पण राधिकाबाई देखील या दररोजच्या कटकटीला कंटाळून गेल्या होत्या. गोपजी पंत देखील हतबल झाले होते. काय करायचं? आणि माझ्या वेण्णानी तो प्याला उचलला आणि सगळ्यांच्या समोर रामाचं स्मरण करत करत घट 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 पिऊन टाकला. आणि जसं विष वेण्णाने प्यालं तसे हे सगळे शेजारी घाबरले. आता काही खरं नाही, आता 10-15 मिनिटाची सोबती आहे, आता तोंडातून फेस येईल, आता अंग काळं निळ पडेल, असं म्हणत नाहीत. सगळेजण बाजूला सरकायला लागले. काय करायचं, काय करायचं? आणि त्याच वेळेला जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत आमच्या समर्थांची स्वारी देशपांडेंच्या वाड्यामध्ये आली. कोणी आमच्या वेण्णा स्वामींकडं असा आरोप करून कटाक्ष टाकलाय. सगळ्यांकडे बघू लागले प्रश्नार्थक मुद्रेने. कोण बोलणार समर्थांच्या समोर? काय त्यांचं शरीर सौष्ठव, काय त्यांचं व्यक्तित्व. सगळेजण जाऊन समर्थांची माफी मागू लागले. समर्थ क्षमा असावी. अहो, आम्ही सामान्य लोक, आम्हाला हेच प्रश्न पडतात. ठीक आहे म्हणाले. देशपांडेंना विचारतायत या अपराधाची काय शिक्षा करावी आपल्याला? आपल्या लेकीला आपल्या समोर ती विष प्राशन करत असताना आपण थांबवलं नाही. क्षमा असावी प्रभो. काय सांगा, आपल्यासाठी प्राण देखील आम्ही द्यायला तयार नाही. तसं नाही, आम्हाला आपले प्राण देऊ नका. आम्हाला राम कार्यासाठी आपली ही पुत्री वेण्णा आम्हाला तुम्ही द्या, आमच्या झोळीमध्ये टाका. आम्ही तिला चाफळ क्षेत्री नेऊन या राम कार्यामध्ये सहभागी करू इच्छितो. बघा समर्थांचं काय दारिष्ट्य. ज्या काळामध्ये विधवांना खोलीच्या बाहेर पडता येत नाही, त्या काळामध्ये समर्थांनी या वेण्णा स्वामींना आपल्या झोळीमध्ये घेतलं, राम कार्यासाठी उभं केलं, चाफळला नेलं आणि चाफळला नेऊन अक्का स्वामींच्या हाताखाली प्रशिक्षण दिलं, तयार केलं. रामाचा प्रसाद कसा करायचा, नैवेद्य कसा लावायचा, उत्सव कसा करायचा, काय काय तयारी करायची, रामकार्य काय, उपासना काय, जप काय, तप काय, सगळं काही अक्का स्वामींच्या हाताखाली. आणि आमच्या वेण्णा स्वामींना असं तयार करत करत ज्या मिरजेमध्ये त्यांना वैधव्य आलं, ज्या मिरजेमध्ये त्यांच्यावरती लांछन लादलं गेलं, त्याच मिरजेचा मठाधिपती, हे फार मोठं कार्य, त्याच जिल्ह्यामध्ये त्याच पंचक्रोशीत या वेण्णा स्वामींना समर्थांनी मठाधिपती करून ठेवलं. त्यामुळे वेण्णा स्वामींच्या सगळ्या आयुष्याचा वेलच समर्थ होते.
आणि अशा समर्थांकडून ही रामभक्ती वेण्णा स्वामींना प्राप्त झाली. खूप सुंदर प्रसंग आहेत, वेळ नाही आज सगळं सांगायला, पण समर्थांनी आपल्या हाताने लिहिलेला दासबोध वेण्णा स्वामींना दिला आणि म्हणाले, बाळ हा सगळा ग्रंथ पुन्हा लिहून काढ तुझ्या हाताने. अशी वेण्णा स्वामींवरती विलक्षण कृपा समर्थांची झाली. त्या वेण्णा स्वामी या रामभक्तीने आपल्या मनातले सगळे क्लेश, दाह या सगळ्यांपासून मुक्त झाल्या. रामाला आळवू लागल्या, निरंतर आळवू लागल्या. किती आळवायच्या? राम आळवता आळवता अनेकदा त्यांची शुद्ध हरपून जायची. इतकं भजन, इतकं भजन. कधी चाफळला गेला ना तर एक नमस्कार आमच्या वेण्णा स्वामींसाठी करा, कारण की त्या चाफळच्या रामावरती वेण्णा स्वामींनी अक्षरशः जीव ओतला. त्याला बंध विमोचन हे नाम वेण्णा स्वामींनी दिलं आहे. हे बंध विमोचन, जीवनाच्या या जीवरूपी बंधनातून सोडवणारा तो रामराया. ते रामाचं भजन हा एक प्रशस्त राजमार्ग आहे जो सगळ्यांनी केला. वसिष्ठाधिकारी संतांपासून ते समर्थांपर्यंत तीच परंपरा, ब्रह्मचैतन्यांपर्यंत तीच, इथं कवीश्वर महाराजांपर्यंत, गुळवणी महाराजांपर्यंत आज तीच परंपरा, त्याचंच उत्तरदायित्व ताई महाराज सांभाळतायत. तेच रामभजन, त्याच रामभजनामध्ये कल्याण सामावलेलं आहे. त्या रामभजनाने सर्व काही प्राप्त होतं. म्हणून माझी वेण्णा म्हणतीये, सकल ही ऋषी मुनी भजती तयासी तोची एक सुखधाम. सुखाच्या अभिलाषेने आम्ही काय काय करतोय. आम्हाला सुखच हवंय ना सगळ्यांना. बघा या संसारामध्ये सकाळपासून चिमणी पाखरं काय किंवा माणूस काय, सगळेजण धडपड करतायत. ते एकाच गोष्टीसाठी करतायत की आम्हाला सुख हवंय. पण आमची अवस्था काय? सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित्त झाले. या संसारामधून जो स्वतःच अपूर्ण आहे, अशा अपूर्ण संसारामधून आम्ही सुख प्राप्त करण्याच्या अभिलाषेने हे सगळं करतो. आमच्या गोंदवल्याला पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, कपड्याच्या दुकानामध्ये जाऊन 10 वेळेला जरी मिठाई मागितली तरी तो कपडेवाला तुम्हाला हाकलूनच देणार ना. तो काय म्हणेल, अरे हे कपड्याचं दुकान, इथे मिठाई मिळत नाही बाबा, का मागतोय? तसं प्रपंच हा कधीच सुखाचं साधन नव्हतं, पण आम्ही मात्र सुखाचं साधन या दृष्टीने या प्रपंचाकडे बघत बसतो, ज्याच्यामध्ये ते नाहीच. आणि ज्याच्यामध्ये खरं सुख आहे त्याच्याकडे आम्ही पाठ करून बसलो. आम्ही त्याला सन्मुख होत नाहीये. तो सुखाचा धाम आहे सज्जनो. त्या रामाचं भजन, त्या रामाला आळवा. तो राम मला माझा वाटावा, यासाठी विवेकाचा विचार करा. बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेण्णा स्वामींचं दुःख येऊन मग तुम्ही रामाकडे वळणं हे अपेक्षित नाहीये. अपेक्षित आहे विवेकाने विचार करून त्या रामावरती प्रेम करणं. आणि का न करावं रामावरती प्रेम? काय नाहीये माझ्या रामामध्ये? माझ्या रामाचं रूप तर बघा. माझे समर्थ म्हणतात, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा मुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अहो त्याचं रूप तर बघा. घनश्याम हा राम लावण्य रूपी. जगामध्ये जे जे काही म्हणून सुखाचं, आनंदाचं स्थान आहे ते राम आहे. त्याचं रूप डोळ्याला आनंद देणारं. त्याचं नाम कसे? माझ्या रामाचं नाम बहु चांगले नाम या राघवाचे. बहु चांगले.
अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे करी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे. माझ्या रामाचं नाम बहु चांगले नाम या राघवाचे अति साजिरे. किती सुंदर आहे हो. राम 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 फक्त 2 अक्षर. माझे गोस्वामी तुलसीदास म्हणतात एक छत्रु एक मुकुट मनी सब बर ननी पर दो तुलसी रघुबर नाम के बरन बिराजत दो. राम राम सगळ्यांना चक्रवर्ती सम्राट करून टाकतो. त्याच्यावरती रा रूपी हे छत्र आणि म रूपी हा मुकुट असं घालून प्रत्येकाला चक्रवर्ती सम्राट करणार हे राम नाम आहे. एक छत्रु एक मुकुट मनी सब बरननी परदो तुलसी रघुबर नाम के बरन विराजत दो. त्याचं रूप छान आहे, त्याचं नाम छान आहे, त्याचं चरित्र काय आहे. माझे समर्थ म्हणतात भजाया जनी पाहता राम येको. कोण आहे, कोणाचं भजन करावं, कोणाचं चरित्र गावं. अहो आम्ही का वेडे आहोत का. एक इंजिनियर माणूस आहे, बिझनेसमॅन आहे, 9 दिवस जाऊन त्या ज्योतिर्लिंगामध्ये राम भजन करतोय. का करतोय. कारण या जीवनाचं खरं पर्पज कळालं. कशासाठी जन्म आहे, काय करायचं इथे येऊन, काय घेऊन जायचं इथून. एकच गोष्ट आहे भजाया जनी पाहता राम येको करी बाण येको मुखी शब्द येको क्रिया पाहता उद्धरी सर्व लोक धरा जानकी नायका सा विवेकू धरा जानकी नायकाचा विवेकू. असं माझ्या रामाचं भजन करा, रामाचं चरित्र घ्या, रामाचा आदर्श घ्या, रामाची कथा गा, रामाचं नाम घ्या, रामाचं रूप बघा. सर्व दृष्टीने राम आपल्या आतमध्ये उतरवा. राम आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये श्वासाश्वासामध्ये उतरवणं हे त्या रामाला माझं करणं आहे. बंध विमोचन राम माझा माझा होतासाठी रामाला सर्व दृष्टीने आपल्या जीवनात आपला आदर्श ठेवला पाहिजे. आणि मग त्या रामाचं भजन कसं करा. समर्थ सांगतात भजा राम विश्राम योगेश्वराचा. हा भजा राम विश्राम योगेश्वराचा. कसा जे भजा जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निमवी तापसी चंद्रओळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. मध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात नाम घेता वाया गेला ऐसा देखिला ना ऐकिला पाहिला. नाम घेऊन कोणाचा संसार कधी बुडाला नाही. रामाची भक्ती करून कोणी संसाराला न्याय देऊ शकला नाही असं झालं नाही. कारण की माझा राम हा मर्यादा पुरुषोत्तम असा आहे की तो तुमच्या जीवनाच्या सर्व अंगांना न्याय देतो. माझ्या राम नामाचं महत्व काय आहे. गोस्वामी तुलसीदास म्हणतात राम नाम मनी दीप धरू जीह देहरी द्वार तुलसी भीतर बाहेर हूँ
जो चाहसी उजियार. बघा, या उंबरठ्यावरती जर दिवा लावला, एक पंटी लावली, तर ती पंटी घरामध्ये देखील प्रकाश देते आणि बाहेर देखील प्रकाश देते. गोस्वामी तुलसीदास म्हणतात, या जीव रूपी उंबरठ्यावर राम नाम मनी दीप धरू. या जिव्हा रूपी उंबरठ्यावरती राम नाम रूपी दिवा लावा आणि बघा काय होतं. जो चाहसी उजियार. तुमचा लौकिक उजाळून निघेल, तुमचा पारलौकिक उजाळून निघेल. आणि हे अनुभवाने सांगतो. आता काकांनी ओळख करून देताना सांगितलं ना, इंजिनियर आहे, बिझनेसमन आहे, फॅक्टरी आहे, हे आहे, ते आहे. अहो, त्यांचे व्यवसाय किती आहे? एवढा सगळा व्याप करून गुरुसेवा करणारे काका आहेत ते. आणि हे जमतं. ही उदाहरणं आपण का बघायची? ही उदाहरणं यासाठी बघायची की यांना हे कसं जमलं, कशामुळं जमलं. कारण त्यांनी एकच केलं, राम नाम मनी दीप धरू जीह देहरी द्वार. हे राम नाम रूपी औषध त्यांनी आपल्या जिव्हेवरती ठेवलं. हा दिवा लावला आणि या दिव्याने लौकिकही उजळला आणि पारलौकिकही उजळला. ही रामाची कृपा आहे. कारण आमच्या वेणनाथ स्वामींनी अनुभवाने बघितलं, भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळ ही काम. तुमच्या आतमध्ये छोटीतली छोटी इच्छा देखील पूर्ण करणारं जर कोण तत्व असेल तर ते तत्व आहे रामनाम. असा विचार करा सज्जनो, तुम्ही मला माहित नाही इथं किती वर्षापासून येता, न जाणे मला माहित नाही तुम्ही केव्हापासून भगवंताची सेवा उपासना करताय. पण मी तुम्हाला एक साधा सरळ प्रश्न विचारतो. इथं येण्याच्या आधी, हे रामनाम घेण्याच्या आधी आणि आज जे काही तुमची वर्ष गेली असतील, जर तुमच्या जीवनामध्ये हे गुरुतत्व आलं नसतं, ही भक्ती आली नसती, तर तुमचं प्रारब्ध हे असंच असतं का हो? हे प्राक्तन असंच असतं एवढं सुखमय? हाताच्या रेषा बदलून टाकतं रामनाम. नामाची ताकद आम्हाला कळत नाही, भगवंताच्या भक्तीचं महात्म्य आम्हाला कळत नाही. भाव भक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळ ही काम. राम हमारा जप करे हम बैठे आराम. ही अवस्था रामराया देतो. काहीच करायला ठेवत नाही आपल्याला शिल्लक, काहीच. श्री महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवा, मी तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून दाखवतो. कल्पनेच्या पलीकडे. अब कुठली सुखाची अपेक्षा करता तुम्ही? कुठं या चंबू गबाळ्याला जमवत बसता आणि त्यामध्येच पुरुषार्थ मानता. त्यापेक्षा राम भजन करा आणि राम भजनामधून तुमच्या जीवनामध्ये येणारं हे ऐश्वर, हे समाधान, हे सुख, याचा अनुभव तर घेऊन बघा. आपण म्हणाल म्हणजे दादा रामनाम घेतलं की काहीच त्रास होणार नाही का? संकट येणार नाहीत का? कष्ट येणार नाहीत का? एक लक्षात घ्या, राम हा प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा नायक होता, तरी देखील लंकेमधून आपल्या पत्नीला सोडवून आणण्यासाठी 18 दिवस त्याला लंकेचं युद्ध लढावं लागलेलं आहे. संघर्ष अटळे जीवनात. पण ज्याच्या बाजूनी राम आहे त्याच्या बाजूनी विजय आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. आपण म्हणतो जिथं हा भगवंत आहे तिथं विजय आहे, तिथं श्री आहे, तिथं ऐश्वर्य आहे, तिथं त्याचं सर्व काही आपल्याला प्राप्त होण्याची कला आहे. फक्त आपण रामाच्या बाजूने राहिलं पाहिजे. रामचरित मानसमध्ये उल्लेख आहे, लंका कांडामध्ये जेव्हा सगळे वानर अस्वल खूप युद्ध करून परिश्रम करून यायचे आणि मग संध्याकाळी रामासमोर सगळे बसलेले असायचे. राम काय करायचा? सगळ्यांवरती फक्त एक कृपा कटाक्ष टाकायचा. आणि गोस्वामी लिहितात की त्या रामाच्या एका कृपा कटाक्षामुळं सगळे दिवसाचे श्रम या वानर अस्वलांचे संपून जायचे. इथं देखील तुम्हाला हाच अनुभव येतो ना? किती कष्ट घेता आपण गुरुसेवेमध्ये.
पण एक ताई महाराजांची दृष्टी जरी तुमच्यावरती पडली, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. जितकं तुम्ही झिजवाल स्वतःला त्या सेवेत, आणि त्यांची एक दृष्टी जरी पडली, एक पाठीवरती थाप पडली, एक स्मित हास्य जरी गुरुचं आपल्यावरती आलं, सज्जनो, सगळे श्रम निघून जातात. सगळे श्रम. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय की या केवळ पुराणातल्या गोष्टी नाहीत की लंका कांडामध्ये रामाने वानर अस्वलांकडे, अहो आम्ही पण वानर अस्वलच आहोत त्यांचे, तरी देखील ते आम्हाला आपलं म्हणतात. हे रामाचं वैभव आहे, या रामतत्वाचं हे वैभव आहे. आणि आपलं म्हणतात आणि आम्हाला सुग्रीवाप्रमाणे किष्किंधेचं राज्य देतात. काय देत नाहीत आम्हाला, ते सांसारिक सुख देतात. अहो आमच्या श्री महाराजांच्या चरित्रात एक उल्लेख आहे, त्यांच्याकडे गंगूबाई नावाची अशीच एक बालविधवा होती. लहानपणापासून अशीच सांसारिक दुःखाने होरपळलेली. कोण देणार हो गोरगरिबाला खायला. एकदा असंच मासिक धर्मामध्ये ती कुठेतरी मंदिराच्या मागे एकटीच बसली होती आणि मनामध्ये विचार आला की आज जर आपल्याला कोणी गव्हाची खीर खायला दिली तर किती बरं होईल. तिला माहित नाही आज स्वयंपाकघरात काय चाललंय, काय तयार होतंय. आणि तासाभराने महाराज एक मोठं फुलपात्र बनवून त्यावरती एक पान ठेवून गंगूकडे आले. म्हणाले, गंगू हे बघ तुझ्यासाठी गव्हाची खीर आणली बाळा, खाऊन घे बरं, आणि अजूनही लागली तर सांग बरं, काही पाहिजे असेल तर अजूनही सांग. भाव भक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळ ही काम. अहो सकळ काम पूर्तता करणारा राम आहे. कोण आहे जगामध्ये असं? आम्ही फक्त LIC ला म्हणतो जीवन के साथ भी और जीवन के बाद भी, पण खऱ्या अर्थाने जर कोणी हा सुखाचा आश्रय असेल तर तो राम आहे, जो या जीवनामध्ये देखील आनंद देतो, सुख देतो, विश्राम देतो. मनाच्या कल्पनेच्या पलीकडे संसार सुख देतो, कल्पनेच्या पलीकडे. आणि पुन्हा गंमत अशी आहे की हे सगळं देऊनही त्यामध्ये आसक्त करून ठेवत नाही. माझ्याकडे ना इथलेच एक डोमगावचे एक फासे पारधी मनुष्य होता जुन्या काळचा, माझ्याकडे कामाला होते बरेच वर्ष, 20-1 वर्ष होते. मी त्या माणसाच्याकडं, आता ते हयात नाहीत, पण मी त्या माणसाचं सगळं चरित्र जवळून बघितलं. माझ्या फॅक्टरीला 95 साली जेव्हा मी बांधकामाला सुरुवात केली त्या दिवशी अचानक माझ्याकडे आले. मला म्हणाले, तुमच्या बांधकामावर देखरेखीला माणूस पाहिजे का? म्हटलं हो पाहिजे. म्हणजे मी राहीन इथं झोपडी टाकून, आम्हाला सवय आहे. म्हटलं बरं राहा. त्यावेळेला ते फॅक्टरीमध्ये राहायचे. मग हळूहळू हळूहळू ओळख होत गेली. मग येऊन गप्पा मारत बसायचे, चर्चा करायचे. मग ते म्हणायचे की आम्ही फासे पारधी जमातीमध्ये काय काय केली, काय काय कृत्य झाली माझ्याकडून, सगळी अपराधांची माझ्याकडं बऱ्याचदा बखान करायचे. म्हणाले, साहेब तुम्ही हे काय करत असा माळ घेऊन? म्हटलं मी रामनाम घेतो. मी घेऊ शकतो का? म्हटलं घेऊ शकता. मग एक दिवशी गोंदवल्याला गेले, अनुग्रह घेतला, गळ्यामध्ये जपाची माळ घातली. आणि त्या माणसाने असं चिकाटीने नामस्मरण करायला सुरुवात केली, असं चिकाटीने नामस्मरण करायला सुरुवात केली. एक त्यांच्या नामस्मरणाचा अनुभव सांगतो. एकदा फॅक्टरीमध्ये मी रात्री उशिरापर्यंत काम करत बसलो होतो, 12-1 पर्यंत. काहीतरी टेस्टिंग चाललं होतं आमचं आणि ते काही केल्या नीट होत नव्हतं, म्हणून मी पण बराच वेळ त्या मशीनजवळ उभा होतो. आणि मग शेवटी थकल्यामुळं तो आमचा कामगार म्हणाला, साहेब खुर्ची घेऊन येतो तुमच्यासाठी. म्हणून तो त्या वॉचमनची, ज्याच्यावरती हे काका बसून दिवस रात्र जप करायचे, ती खुर्ची घेऊन तो आला मला बसायला. आणि मी त्याच्यावरती बसलो. आणि 5 मिनिटांत लक्षात आलं की माझ्या अंतःकरणामध्ये नामस्मरण कसं काय सुरू झालं. तर त्या खुर्चीवरती ते बसून त्यांनी इतकं नाम घेतलं होतं की त्याच्यावरती बसल्यानंतर माझं नाम सुरू झालं. आणि एवढंच नाही, पुढं पुढं त्यांच्या सांसारिक गोष्टी पण सुधारल्या, सगळं ठीक झालं, मुलांनी घर बांधलं वगैरे वगैरे, तेही जाऊ द्या. मला आठवतो तो प्रसंग असा, मी त्यांना एकदा सहज म्हटलं, बाबा
मरणाची भीती किती वाटते आता. तयार आहे म्हणा, चला जायचं का. अरे मला तो आविर्भाव असा काही अंतःकरणामध्ये ठसला की एवढं सगळं आता सुख आहे, सगळा आनंद आहे, पण मरणाचं नाव काढल्यानंतर म्हणाले काय तयार आहे, चला जाऊयात म्हणे, आपण निघूयात. ही रामभक्तीची एक अत्यंत ज्वलंत अशी कथा. आपण वाल्याचा वाल्मिकी झालेला ऐकला, पण हा देखील त्याच जवळपास चरित्राचा मला नायक माझ्या जवळून बघायला मिळाला की मी तयार आहे निघायला. हा राम आहे, ही रामभक्ती आहे. भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळ ही काम. सगळ्या इच्छा पूर्ण करतो, आकांक्षा पूर्ण करतो आणि सगळ्यामध्ये असूनही निसंग ठेवतो. हे रामभक्तीचं वरदान आहे. हे रामभक्तीचं एक विलक्षण वरदान आहे की तो तुम्हाला सगळ्यामध्ये असूनही सगळ्यातून मोकळं ठेवतो. सगळ्यातून. वेणा स्वामींनी हे आपल्या आयुष्यात अनुभवलं. घटना अशी घडली की चाफळला जेव्हा अक्का स्वामींच्या हाताखाली त्या काम करत होत्या, तर 4-5 वर्ष गेल्यानंतर समर्थ एकदा अक्का स्वामींना म्हणाले, अक्का स्वामी, आता यावर्षी तुम्ही देखील रामनवमीला दुसऱ्या कुठल्या तरी मठामध्ये जायचे, तिकडची तुम्ही जबाबदारी बघा. हा वेण्णा स्वामी, यावर्षीची सगळी रामनवमी तुम्ही करायची बरं का. बापरे, एवढी मोठी जबाबदारी स्वामींनी आपल्यावर टाकली. जी महाराज, म्हणून ते आपल्या हात जोडून उभ्या राहिल्या. अक्का स्वामींनी सगळं सांगितलंच होतं, तयार केलंच होतं. आणि समर्थ निघून गेले, अक्का स्वामी निघून गेल्या. बघता बघता चाफळचं मंदिर सगळं रिकामं झालं. कोणी नाही, एकट्या वेण्णा स्वामींवर सगळी जबाबदारी. आणि काय व्हावं, गुढीपाडव्याच्या आधी 15 दिवस वेण्णा स्वामींच्या अंगामध्ये ताप भरायला सुरुवात झाली. हळू वाटलं जाईल, 2 दिवसाचा ताप असेल, 3 दिवसाचा ताप असेल. इथं मेतकूट करायचंय, जातं फिरवायचंय, केवढी ताकद लागते. आणि अंगामध्ये हे ताप, असा ताप की 2 पावलं देखील टाकता येणार, जातं फिरवता येणं शक्य होईना. ग्लानी येऊन पडायच्या, जिथं पडायच्या तिथंच बेशुद्ध व्हायच्या. न जाणे कधी जाग यायची माहित नाही. रामासमोर उठून रडू लागल्या म्हणे, अहो समर्थांनी माझ्यावर जबाबदारी टाकली, रामराया आपले उत्सव करायचा आहे, आणि हे अशी शरीराची अवस्था कसं करू मी. त्या काळात काही मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप हो ना, का काही रेडीमेड मेतकूट आणायचा प्रक्रिया नव्हती, काहीच नाही. आणि आता उत्सव करायचा कसा. ताप काही केल्या उतरेना. वेण्णा स्वामींनी अंथरूण धरलं, रामाकडे डोळे लावून मध्येच ग्लानी यायची, तशाच पडायच्या. कुठलं तरी चाटण घ्यायचं, पण काही केल्या तब्येतीमध्ये उतार होईना. अशी संध्याकाळची वेळ आली आणि वेण्णा स्वामी दरवाजात बघतायत. वेण्णा स्वामी, अक्का स्वामींनी पाठवलंय मला. त्या म्हणाल्या, माझी वेण्णा एकटी आहे, तिला एकटीला उत्सव जमणार नाही म्हणून आलीये. बरं कोण. अहो मी रामी आलीये, तुमच्या मदतीला पाठवले मला अक्का स्वामींनी. अगं रमाबाई, तू कुठून आलीस, तुझं नाव तर कधी ऐकलं नाही. अहो त्या आश्रमात होती मी कामाला. त्या म्हणाल्या, अगं माझी वेण्णा लहान आहे, तिच्यावर जबाबदारी खूप आहे, तू जा. बरं बाई आलीस, बरं केलंस. अगं खूप कामं पडली आहेत, आता 4-5 दिवसावर उत्सव आला. काही काळजी करू नका, आपण पटापट सगळं करूत म्हणे. तुम्ही फक्त जागेवर बसून राहा, औषध पाणी देते, सगळं करते. वेण्णा स्वामींच्या हातातली जपाची माळ फिरतीये आणि बघताय झरझर 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 ही मुलगी इकडून तिकडं पळत, तिकडून मोठी मोठी भांडी उचलून ठेवते. अगं रमा, तुझ्या अंगात एवढी ताकद. अहो हे तर काही नाही, त्या आश्रमात त्याच्यावर मोठी पातेली आहे. अगं कसं करते सगळं, जमतं म्हणे मला. असं करत 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 अमावस्येचा दिवस आला आणि कोणीतरी सांगितलं, अरे अक्का स्वामींची स्वारी येते. अरे वा, अक्का स्वामी येत आहेत. आनंद झाला. वेण्णाबाईंची देखील आता तब्येत जरा नीट झाली होती. म्हणाले आता त्यांचं औक्षण करावं, म्हणून औक्षणाचं ताट घेतलं. रमाबाई लगेच घेऊन आली औक्षणाचं. अगं म्हणे त्यांच्या पायावर घालायला पाणी, अरे हो पाणी राहिलंच की, थांबा म्हणे मी घेऊन येते रांजणामधून. म्हणून ती आत गेली.
तोपर्यंत अक्का स्वामी दरवाजात, अगं रमे, अगं पाणी आण, अक्का स्वामी आल्यात. अगं कोणाला हाक मारतीयस? अहो तुम्हीच पाठवली ना रमाबाई. कोण रमाबाई? मी नाही पाठव. अहो नाही, तुम्हीच पाठवली, तुमच्या लक्षात नसेल. अहो काय सुंदर, माझ्या तुम्हाला सांगते अक्का स्वामी, एवढी तब्येत बिघडली, काही करता येईना मला, पण ही रमा आली. अगं कोण रमा? थांबा मी दाखवते, चला लवकर. तसंच औक्षण केलं, आत घेतलं. रमे, अगं रमे, रमे, ए रमे, रमे, अगं तू रांजण बघतायत तर रांजण ओसंडून वाहतोय. कोण? रमा नाही आणि कोणीच कुठं नाही. आमचे चंद्रधन्य दादा मला नेहमी एक सांगत असतात कथेला जाताना, हरीची कथा हरीच करी. त्याची कथा तोच करून घेतो, त्याचा उत्सव तोच करून घेतो. माझ्या वेण्णा स्वामी उगीच लिहित नाहीत, भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकळ ही काम माझा बंद विमोच. रामराया स्वतः रमाबाई होऊन आला आणि त्या रमाबाईने त्याचा उत्सव करून घेतला. बघा सगळ्यांना वेण्णेकडून. हे रामाचं श्रेष्ठत्व आहे की वेळ प्रसंगी दासाचा दास तो होतो. असं हे रामाचं वैभव आहे सज्जन. त्या रामाला आळवता सांसारिक सुख तर सगळे मिळतात, पण त्या रामाचं नाव जेव्हा तुम्ही गुरुप्रदीप्त घेता, गुरुनी दिलेलं नाम तुम्ही घेता, तेव्हा गुरुकृपेने काय होतं? सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम. या रामभक्तीने, सद्गुरु कृपेने तो राम आळवता एके टप्प्यावरती तुम्हाला त्या रामापासून या आत्मारामापर्यंत जाण्याचा मार्ग सापडतो. बघा, त्या रामाचं भजन करता करता सद्गुरु कृपेने तो आत्माराम गवसतो. काय देते सद्गुरु कृपा? आमच्या मानसमध्ये जनसमूहिनी, आमच्या मानसमध्ये गुरुकृपा नेमकं काय देते त्याचं फार सुंदर वर्णन गोस्वामीजींनी केलंय. बंदौ नाम राम रघुबर को, बंदौ नाम राम रघुबर को, बंदौ गुरुपद पदुम परागा, बंदौ गुरुपद पदुम परागा, बंदौ गुरुपद पदुम परागा, सुरुचि सुबास सरस अनुरागा, सुरुचि सुबास सरस अनुरागा, अमिय मुरीमय चूरन चारु, अमिय मुरीमय चूरन चारु, समन सकल भव रुज परिवार, समन सकल परिवार, बंदौ गुरुपद पदुम परागा, बंदौ गुरुपद पदुम परागा. गुरुचरण रज अर्थात हा अनुग्रह, हे गुरुपासून प्राप्त झालेलं नाम. या नामामध्ये काय ताकद आहे? 3 गुणधर्म आहेत. काय देतं? बंदौ गुरुपद पदुम परागा, सुरुची, सुवास, सरस अनुरागा. 3 गोष्टी गुरुकडून आलेलं नाम आम्हाला देतं. सुरुची देतं, रामभक्तीची गोडी देतं. आमची रुची प्रपंचाकडे आहे, विषयांकडे आहे. त्या विषयांना बदलून गुरुकृपा रामभजनाकडे आम्हाला वळवते. ही सुरुची मिळते, सुवास प्राप्त होतो, एक समाधान. मनाविरुद्ध गोष्ट घडली तरी ती राम इच्छा म्हणून स्वीकारण्याची तयारी हे गुरुकृपा आम्हाला देतात. आणि सरस अनुराग, सरस अनुराग म्हणजे दिन दिन बढत सवायो,
आणखीन त्या रामभक्तीमध्ये उतरावं असं वाटतं. हे सगळं घडतं गुरुकृपेने. वेण्णा स्वामींना देखील लक्षात आलं, आपल्याला आयुष्यात रामाकडे कोणी वळवलं. जर समर्थ आले नसते आपल्या आयुष्यात तर आपल्याला हे कधीच प्राप्त झालं नसतं. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय, सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम. गुरुनी सुरुची दिली. एक वैधव्याचं जीवन जगत होतो अंधकारामध्ये, केवळ मरणाची वाट बघत. तिथपासून गुरुने सुरुची देत देत रामभक्तीकडे वळवलं. सुवास दिला, एक समाधान दिलं, जीवनाला एक विलक्षण कृतज्ञता दिली आणि सरस अनुराग दिला. त्या राम भजनाचा कधी कंटाळा आला नाही, कधी त्याचे कष्ट वाटले नाहीत. असं वाटतंय जसं जगद्गुरु म्हणतात की माझी मज झाली अनावर वाचा. या नामाचा छंद असा वाटतोय की अजून किती घेऊ, किती ती राम भक्ती करू, किती त्या रामावरती प्रेम करू. त्यामुळे सज्जनो, राम भक्ती एक संपूर्ण पॅकेज आहे. सांसारिक सुख देईल, पारलौकिक समाधान देईल, तुम्हाला आत्मारामाचं दर्शन देईल, स्वरूपाची प्राप्ती करून देईल आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा टप्पा म्हणजे शरण ही वेणा, आत्मारामा पावली पूर्ण विराम. तुम्हाला पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये हा रामराया येऊ देणार नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. अशा ठिकाणी रामराया त्याच्या भक्तीने घेऊन जातो की तिथून पुन्हा खाली यावं लागत नाही. त्यामुळं रामराया का आमच्या सगळ्या इच्छा पुरवतो माहितीये? त्याच्या मागे सिक्रेट आहे. कुठल्या तरी एका छोट्याशा इच्छेपायी पुन्हा जन्माला यायलाच नको. सगळ्या इच्छा पूर्ण, तृप्त, समाधान, आनंद असं करत करत या देहामधून देखील अंतकाळी हा प्राण सुटताना देखील तो राम आपला हात धरून आपलं स्वागत करण्यासाठी आपल्या समोर उभा असतो. हे राम भक्तीचं वरदान आहे. तो आम्हाला आयुष्यभर सुखाची सावली देतोच, पण आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये देखील आम्हाला त्याच्या धामामध्ये नेण्यासाठी हा स्वामी स्वतः येतो, आमच्या जीवनाला पूर्ण विराम देतो. असं हे अद्भुत राम भक्तीचं महात्म्य वेण्णा स्वामींनी आपल्या जीवनात अनुभवलं आणि आमच्यावरती कृपा करून त्यांचा हा अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला. आणि आज आम्हाला एक अत्यंत साधं सोपं रामभक्तीचं साधन त्यांनी दिलं. ती रामभक्ती ज्याने मनापासून केली, सज्जनो, त्याचं जीवन कृतार्थ होतं, त्याचं जीवन संपूर्ण होतं, त्याचं जीवनच खऱ्या अर्थाने पूर्ण विरामाला प्राप्त होतं. म्हणून वाणीला विराम देताना याच अभंगाला आपण थोडंसं गाऊयात, 2 मिनिटं हरिभजन करूयात आणि मग वाणीला विराम देऊयात. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन
सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम पवन तनय संकट हरन मंगलमूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसनु झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करतो. पुनश्च एकदा आदरणीय ताई महाराज कवीश्वर महाराजांच्या या पावनभूमीला वंदन. आपल्या सर्वांना वाणीला विराम देताना पुनश्च एकदा वंदन. जय सियाराम.